नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, मला बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात की सर आम्ही खूप प्रयत्न करतो पण आमच्यामध्ये ते चेंजेस होत नाहीत। म्हणजे सगळं कळतंय पण वळत नाही। इनफॅक्ट सगळ्या गोष्टी ऐकायला वगैरे छान वाटतात पण आमच्यामध्ये तो बदलच घडत नाही। मग तो बदल कसा घडवून आणायचा त्याबद्दल तुम्ही एकदा आम्हाला सांगा की कसं आमच्यामध्ये तो बदल झाला पाहिजे। इनफॅक्ट माझ्या आजूबाजूला सुद्धा ज्यावेळेस मी भरपूर लोकांना बोलतो ना, त्यांचे हेच मला गोष्टी ऐकायला मिळतात की ते ऐकणं समजून घेणं सोपं आहे पण स्वतःमध्ये बदल घडवणं खूप कठीण आहे। कसं असतं माहिती आहे का, बदल घडवण्यासाठी 4 महत्त्वाचे टप्पे असतात। पहिला जो टप्पा असतो ना तो म्हणजे शांत विचार करणे। म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासोबत जी घडती आहे किंवा आपल्या डोक्यात जी चालू आहे किंवा काहीही असू द्या, त्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण शांतपणे विचार करायला लागतो त्यावेळेस मग आपल्याला त्यातले बारकावे समजायला लागतात। आपल्याला लक्षात यायला लागतं की जे व्हायला लागले ते का व्हायला लागले। मग हळूहळू आपली समज डेव्हलप व्हायला लागते, आपण हळूहळू शांत व्हायला लागतो, आपली समज वाढायला लागते। आणि एकदा आपल्या लक्षात आलं ना की ह्या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली का होत आहेत, मग आपल्यामध्ये ते मॅच्युरिटी यायला लागते। दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे ना तो म्हणजे रिअलायझेशन। ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते ना की आपलं कुठं चुकतंय, आपले कुठले पॅटर्न्स आहेत जे आपल्याला चुकीच्या गोष्टी घडवून आणतायत, आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींचं रिअलायझेशन होतं, आपल्या लक्षात यायला लागतं की आपली चूक कुठं आहे, आपण नेमकं कुठं चूक करतो आणि ह्या गोष्टी केल्यामुळं अशा अशा गोष्टी घडत आहेत। आणि ज्यावेळेस आपल्याला हे पक्कं लक्षात येतं ना त्यावेळेस मग आपण आतून बदलत असतो। तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे दृढ निश्चय। ज्यावेळेस आपल्याला आपली पॅटर्न लक्षात येतात ना त्यावेळेस आपण तिथं थांबायचं असतं आणि दृढ निश्चय करायचा असतो की आजपासून मला हे करायचं नाही, काहीही झालं तरी मला ही गोष्ट रिपीटेडली करायची नाही। ज्यावेळेस आपण हा दृढ निश्चय करतो ना त्यावेळेस मग आपल्यामध्ये ते बदल घडत असतो। भरपूर लोक आहेत, एकदा निश्चय केला ना परत नाहीच। मी मध्ये अमिताभ बच्चनजींचं एक उदाहरण ऐकत होतो की त्यांना सिगरेट ओढायची खूप सवय होती, दिवसाचे 2-2, 3-3 पाकिट ते सिगरेट ओढायचे। पण एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुम्ही जे करताय ना त्यामुळे तुमचं फ्युचर धोक्यात येऊ शकतं। त्या दिवशी जे अमिताभ बच्चनने जी सिगरेट सोडली ना ते आजपर्यंत त्यांनी सिगरेटला हात नाही लावलेला। म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती दृढ निश्चय करतो ना की आजपासून बंद तर बंदच, दृढ निश्चय करता आला पाहिजे। भरपूर लोक आहेत, भरपूर गोष्टी ठरवतात पण परत विसरून जातात, पण हे काय कामाचं नसतं। एकदा निश्चय केला ना का आजपासून हे नाही की नाही, अशा पद्धतीने पण लोक भरपूर घडत असतात। आणि चौथा आणि महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे प्रामाणिक आणि निरंतर प्रयत्न। आणि ही सगळ्यात महत्त्वाची लढाई असते। म्हणजे आपण एकदा ठरवलं ना मग ते प्रामाणिकपणे निरंतर आपल्याला ते सातत्यानं फॉलो करावं लागतं। आपल्याला त्या गोष्टींमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं, जे ठरवलं आहे ते शेवटपर्यंत कॅरी करावं लागतं। आणि ही तर आपली खरी कसरत लागत असते, कारण ह्या दुनियातले बाकीचे जे काय आकर्षण आहेत ते आपल्याला सतत निमंत्रण देत असतात, आपल्याला त्यांच्याकडे ओढत असतात। आपल्याला चुकीचे मार्ग जे असतात ना सतत आपल्याला हटकत असतात, चल इकडे 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 लवकर ये। पण आपण स्वतः प्रामाणिक राहून आपल्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण ती लढाई लढतो ना त्यावेळेस मग आपल्यामध्ये ते बदल घडत असतात। आणि इथं खूप मोठा पेशन्स लागतो माणसामध्ये। मोठेपण हे एका दिवसात येत नसतं, भरपूर कालावधी जावा लागत असतो, प्रचंड मेहनत करावी लागत असते, हळूहळू बदल आपल्यामध्ये घडत असतात। पण हे 4 टप्पे जे आहेत ना ते आपण फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे। शांतपणे विचार करायला शिकलं पाहिजे, आपल्यामध्ये तो अवेअरनेस आला पाहिजे। म्हणजे सपोज मध्ये मी एक उदाहरण ऐकलं होतं की आपण जेवण करायला लागलो आहे, जर आपलं लक्षच नसेल जेवणाकडं तर मग आपण जेवतो पण आपलं लक्षच नसतं, आपलं लक्ष मोबाईलमध्ये नाही तर टी व्हीमध्ये असतं। पण ज्यावेळेस आपण अवेअर असतो की आपण काय खातोय, आपण प्रत्येक घास बघून खात असतो ना त्यावेळेस जर आपल्या लक्षात आलं की ताटामध्ये आपल्या काहीतरी किडा वगैरे पडला आहे त्यावेळेस आपण नंतरचं जेवण नाही करत। त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तो अवेअरनेस, ती जागरूकता खूप महत्त्वाची असते। आपण प्रत्येक गोष्टीकडे बघायला शिकलं पाहिजे। जेही घडतंय ना ते आपल्या कॉन्शियसली ज्यावेळेस घडायला लागतं ना मग आपण त्याला लिमिट ठेवायला लागतो त्या गोष्टींना। मोस्टली लोकांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आहे की ते अवेअर नसतात, सगळ्या गोष्टी करून जातात आणि नंतर त्यांना लक्षात येते यार मी हे असं कसं काय केलं। अवेअरनेस खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये। अवेअरनेस इज द की ऑफ लाईफ असं म्हटलं तरी चालेल। आजपर्यंत मी जेवढा अभ्यास केला ना मला एकच शब्द खूप महत्त्वाचा वाटला आहे, अवेअरनेस। सगळ्या प्रश्नाची उत्तरं तिथून सुरुवात होतात। ज्यावेळेस तुम्ही अवेअर असतात प्रत्येक गोष्टीप्रती मग तुमच्याकडून चूक नाही होणार। जसं मी मग सांगितलं, तुमच्या ताटात माशी पडली आणि ज्यावेळेस तुम्ही अवेअर होतात की माझ्या ताटामध्ये माशी पडली आहे मग तुम्ही पुढचं जेवण नाहीत करणार। त्याच्यामुळे ना आपण अवेअर असणं खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि बाकीच्या गोष्टीनंतर आपोआप घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये। त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जोपासण्याचा आणण्याचा प्रयत्न करा। काही एका दिवसात येणार नाही आहेत, एफर्ट्स लागतील, पण ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात कराल ना त्यावेळेस तुम्हाला फळं नक्कीच मिळतील, हे मी गॅरंटीने सांगू शकतो।
माझ्या आयुष्यामध्ये पण भरपूर अडचणी होत्या, भरपूर सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त होत्या. पण ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टींबद्दल समजून घ्यायला लागलो, विचार करायला लागलो, डिसिजन्स घ्यायला लागलो ना, त्यावेळेस मग माझं आयुष्य बदलत गेलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आहे. एका दिवसात घडणारी गोष्ट नसते ही, पण हळूहळू 100% घडते. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.